किती मराठी शाळा आहेत अमेरिकेमध्ये? जवळजवळ 100च्या वर आमच्या शाळा हे आहेत. आपण ऑफलाईन म्हणजे शाळा की ऑनलाईन? ही बेसिकली मिक्स आहे? मराठी शाळा काय आहे अमेरिकेतली, मराठी शाळा काय आहे तर ती काय अशी बिल्डिंग आणि 4 दिवस 5 दिवस लोक म्हणजे स्टुडंट जात नाहीत असं नाही. तर ऑफकोर्स तिथले स्टुडंट हे रेग्युलर स्कूलमध्ये जातात आठवड्यातून 5 दिवस आणि शनिवार रविवार त्यांना सुट्टी असते. तर ही मराठी शाळा टिपिकली जी आहे ती रविवारी चालू असते आणि डिपेंड ऑन विद्यार्थ्यांची संख्या हे 2 ते 3 तास वेगवेगळ्या वर्गामध्ये चालू असतं. तर बेसिकली रविवारी ही शाळा चालू असते आणि त्या मंडळात एक स्थानिक शाळेमध्ये क्लासरूम्स आम्ही रेंटवरती घेतो आणि तिथे ती शाळा भरते. आणि ह्या शाळेचे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे पालकच असतात की ज्यांना आवड असते म्हणून ते व्हॉलंटिअर म्हणून त्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन ह्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवतात. म्हणजे मराठीचा वर्ग येतो वर्ग दर रविवारी. असे 100 वर्ग असे जवळजवळ 100 आहेत आणि डायरेक्टली त्याच्यामध्ये म्हणाल तर 60 शाळा अशा आहेत की जे डायरेक्टली मंडळात समाविष्ट असलेल्या आहेत. पण अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं पण आहे की एक शाळा पुरत नाही किंवा ती डिस्टन्समुळे लोक प्रिफर करतात की अरे अजून एक सेंटर झालं तर बरं होईल. तर अशा आमच्या शाखा ह्या सगळ्या मिळून 100च्या वर एक आहेत. काही सिटीजमध्ये 2 शाळा असतील, 3 शाळा असतील किंवा शाखा म्हणा शाखा. असं एका शाखेत साधारण किती विद्यार्थी असतात? तर आता टोटल तसा व्याप आमचा 5,000 स्टुडंट्स आहेत. 5,000 मराठी मुलं मराठी अमेरिकेत शिकतात. अमेरिकेच्या मराठी शाळेत शिकतात. आणि आपण इकडे सिनेमे करतोय, मराठी शाळा बंद होत आहे त्याच्यावर. आणि म्हणजे हा उपक्रम खूप चांगला आहे. खूप का तर एकतर विकेंडमध्ये हा चालू असतो तर इथल्याही लोकांना म्हणजे इथल्याही विद्यार्थ्यांना जरी ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात किंवा इंग्लिश स्कूलमध्ये जातात त्या लोकांनाही हे यूज करून आपण पण मराठी शाळामध्ये जातो हे म्हणायला मला वाटतं की खूप सोपं होईल. आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा भारतीय विद्यापीठ आणि आता आमचं मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनासोबत करार झालेला आहे ऑफिशियली. तर बालभारती हा अभ्यासक्रम आम्ही तिकडे शिकवतो आणि दरवर्षी मला एक्झॅक्ट नंबर आठवत नाहीये पण मला वाटतं जवळजवळ 250 लोक आता बालभारतीची परीक्षा घेणार आहेत उत्तीर्ण व्हायला आणि त्यांना बालभारतीकडून प्रमाणपत्र भेटेल. एक गोष्ट आहे आपण महाराष्ट्रात बघितली, इकडे जे खूप शिकलेले लोक इंटरनॅशनल स्कूल, बी स्कूल्स वगैरे मध्ये जातात ते मराठीपासून डिस्कनेक्ट होताना दिसतं. तिकडे कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे विद्यार्थ्यांना की चला पालक तर पाठवतायत तसं आपल्या इकडे पण पाठवतात, ह्या क्लासला जा त्या क्लासला जा, पण एक विद्यार्थी म्हणून ते कसं ती मराठी भाषा का ती संस्कृती जो काही त्यांच्यावर संस्कार होत आहेत, कारण परत शनिवार रविवार म्हटल्यावर रविवारी शाळेत जा म्हटलं तर एक ती चिडचिड कुठल्याही विद्यार्थ्याला असतेच. तर त्यांनी कसं रिसीव्ह केलंय विद्यार्थ्यांनी? अवघड तर आहे कारण की लोकल 5 दिवस शाळेत जाऊन परत काहीतरी शिकायचं थोडा कंटाळा तर येतोच विद्यार्थी म्हणून. पण मला वाटतं की जे बाकीच्या गोष्टी आपण करतो सोबत, आता आम्ही तिथे संक्रांत पासून शिवजयंती पासून सगळे सण व्यवस्थित साजरे करतो आणि मुलं म्हणले की थोडं चंचलता, त्यांचा स्पॅन ऑफ अटेन्शन कमी असतो. पण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना समावेश केल्यामुळे कुठं ना कुठं त्यांना थोडं तरी आत्मीयता असते आणि त्यातून जरी कम्प्लिटली त्यांना खूपच जास्त आवड नसली तरी ते स्वतःला समावेश करून घेतात. आणि मला वाटतं ह्या बाकीच्या सगळ्या प्रोग्राम्समुळे आणि इन्व्हॉल्वमेंटमुळे त्यांना ते थोडंफार एक रिस्पॉन्सिबिलिटी ॲड होते की नाही मला पण ह्याची आवड आहे. आणि जास्तीत जास्त मराठी प्रोग्राम आम्ही करतो, नाटकं आणतो आणि संगीत, कुणाला संगीताची आवड असते त्याच्यामध्ये त्यांना रस असतो. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत की शाळेमध्ये शिक्षक वापरतात आणि त्यामुळे त्यांना त्याची आवड होते.